सैफ अली खान फॉर्च्यून हाइट्स मध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत सैफनं दिलेली नाही। फॉर्च्यून हाइट्स या इमारतीमध्ये सैफ अली आलेला आहे आणि त्यानं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। डिस्चार्ज नंतर सैफ जुन्या इमारतीत जाणार नाही हे आता स्पष्ट झालंय। सैफ फॉर्च्यून हाइट्स मध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय। सैफ अलीला 5 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर आता सैफ नव्या इमारतीत शिफ्ट होतोय। याच गाडीतनं सैफ आता घरी पोहोचलेला आहे। लीलावती रुग्णालयातनं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर तो आता नव्या इमारतीत शिफ्ट होतोय। सैफ सध्या त्याच्या जुन्याच घरी पोहोचलेला पाहायला मिळतोय, मात्र आता इथूनही तो शिफ्ट होणार आहे, त्यामुळे लवकरच तो शिफ्ट होताना पाहायला मिळेल। रुग्णालयातून सैफ घरी परतलाय। याच इमारतीमध्ये सैफवरती हल्ला करण्यात आला होता 5 दिवसांपूर्वी। रात्रीच्या वेळी तो हल्ला झाला होता आणि त्यात सैफ गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावरती उपचार करण्यात आले आणि आज सैफला पुन्हा डिस्चार्ज देण्यात आलाय, त्यामुळे सैफ घरी परतलाय। पाच दिवस झाले सैफवर हल्ला होऊन आणि आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे। लीलावतीच्या डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केलेत आणि त्यानंतर सैफला घरी सोडण्यात आलं, डिस्चार्ज मिळाला। सध्या तो ज्या इमारतीत त्याच्यावर हल्ला झाला त्याच इमारतीत परतलाय, मात्र इथूनही लवकरच सैफ अली हा शिफ्ट होणार आहे। नव्या इमारतीमध्ये तो वास्तव्यास असेल। सध्या तरी सैफवर ज्या इमारतीत हल्ला झाला त्याच इमारतीत तो आता पोहोचलाय। बांगलादेश कनेक्शन समोर आलेला आहे। सैफवर ज्यानं हल्ला केला लीलावतीतून त्याला डिस्चार्ज मिळाला। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। सैफ अली जेव्हा घरी परतत होता तेव्हाची ही दृश्य। Hey,